नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ममादेव डेली ब्लॉगमध्ये. इथे संध्याकाळची वेळ झाली बरं का. इथे मी आज संध्याकाळी मस्तपैकी डाळ भातच केलं आहे. तोपर्यंत इथं मनस्वीचं कवर घालायचं सुरू झालं होतं. इथे एक मी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. म्हणजे कसं आहे माहिती आहे, आपण मुलांना ना आत्ताच त्यांच्या ज्या डेली रुटीनच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या त्यांनी केल्या पाहिजे तेवढाच आपला भार कमी होईल. ते म्हणजे अशा साध्या म्हटलं तर आपले कपड्यांना इस्त्री करणे वगैरे त्यांना जमत असेल तर आधी बघायचं. फॉर एक्झाम्पल आपल्या वह्यांना कवर घालणे. आता हा कवर घालायचं की नाही ह्याची परंपरा म्हणाल तर आमच्या आईकडनं आली बरं का माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर मग मनस्वीला मी गेल्या वर्षी शिकवली होती, 5वीला शिकवली होती मी, सॉरी. आता ती 7वीला गेलेली आहे. तर तिला मी शिकवलं होतं की कसं कवर घालायचं. मी आधी आमच्या आईचं बघितलं होतं. अशी कवर घालायची की नाही आमची आई, एवढं पूर्ण इस्त्रीसारखी बरं का. अजिबात ते कवर निघणार नाही आणि त्या कवरला कसल्या त्या चिकनपट्टीची गरज नाही किंवा स्टॅपलची गरज नाही. एवढं छान कवर आमची आई घालायची. आणि तो पण कवर असा घालायचा की जास्त वेस्ट पण गेला नाही पाहिजे. आता मी ही रीळ आणून दिली हिला कवरची घालायला. मग म्हटलं तू तिला शिकवलं होतं आधी कसं घालायचं, त्याप्रमाणे ती घालायला घेतलेलं आहे तिला म्हटलं आतमध्ये फोल्ड करताना पण कवर जास्त गेला नाही पाहिजे आणि किंवा खूपच छोटा पण घ्यायचा नाही की तो कवर लगेच निघाला पण पाहिजे, असं नाही करायचं. प्रॉपर मेजरमेंट घ्यायचं. त्यानुसार तिला दाखवलं होतं. आणि असं नाही की तिला जबरदस्ती ती स्वतः घालते. तिला आवड एवढी निर्माण झाली की शाळा सुरू व्हायच्या आधीच तिने सगळ्या तिच्या नवीन पुस्तकांना स्वतःहून कवर घातलेले आहेत बरं का. कसे आतमध्ये फोल्ड करायचे, त्यांचे कान कसे दुमडायचे आणि ते कट कसे करायचे हे सुरुवातीपासून मी एक स्टेप तिला सांगितली होती 6वी 5वीलाच असताना. आणि त्याप्रमाणे तिने आधी घातलं होतं. आधी थोडा जमला नाही, मग पुन्हा तिने घातलं तर एकदम एवढा छान आणि परफेक्ट घातला की नाही, अजिबात त्याला कशालाच गरज नाही. आणि एक गोष्ट म्हणजे कशी माहिती आहे, कवर घातल्यानंतर ती जी वही आहे की नाही एखाद्या वजनदार वस्तू खाली ठेवायची म्हणजे पूर्ण प्रॉपर कवर एकदम चांगला बसतो. आतमध्ये फोल्ड करायचं, पुन्हा आतल्या साईडने कसं फोल्ड करायचं, एकदम असा कवर पूर्ण इस्त्रीसारखा बसला पाहिजे. असं एवढं छानपैकी मनस्वीने कवर घातला. त्यामुळे दरवर्षी मी तिला घालून द्यायची. यावर्षी तिने सगळ्या पुस्तकांना, वह्यांना, कवरांना म्हणजे सगळे जे काय आहे बुक्स सगळे तिने कवर घातले. आणि ह्याचं एक खूप छान वाटतं. मुलांना रोजच्या त्यांच्या अभ्यासासोबत, खेळासोबत ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना आल्या पाहिजे. तेवढाच आपला भार कमी होतो आणि त्यांना पण आवड निर्माण होते. आपली वह्या कशा सांभाळायच्या, आपल्या पुस्तकांना कवर कसं घालायचं, जपायचं कसं. आणि रोजच्या डेली रुटीनमधलं जे पण असेल, चहा म्हणा, भात म्हणा, डाळ म्हणा, जेवणासोबत ह्यासुद्धा अभ्यासाच्यासुद्धा गोष्टी त्यांना आल्या पाहिजे. आणि सुंदर असा कवर माझ्या लेकीने घातलेला आहे. तुमच्यापैकी असं घरात कोण कोण घालते नक्की सांगा. आणि कोणाला असं अचूक कवर घालता येतं ते सुद्धा सांगा. आणि छानपैकी इथे डाळ भात झालेला आहे. संध्याकाळच्या वेळी म्हटलं साधंच आपलं खावं गरमीचं. सुंदर असं डाळ भात केला. पण मनस्वीला डाळ भातासोबत ऑमलेटसुद्धा खायचं होतं. त्यामुळे तिला गरम गरम डाळ भात आणि ऑमलेट केलं. आणि तिने आज एवढं छान कवर घातल्यामुळे मी आज तिच्यासाठी एक स्पेशल गोष्ट बनवली आहे. शेवटी तुम्हाला दिसेलच बघा तुम्ही. आणि मुलांना असं शिकवल्यामुळे त्यांना पण आवड निर्माण होते. चला तर तुम्हाला दिसेल मस्तपैकी त्या आईस्क्रीमचा बेत केलेला आहे. आईस्क्रीमचा व्हिडिओ उद्या येईल. आणि तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये सांगा असा अचूक कवर कोणाकोणाला घालता येतो.